आपल्या मुरबे गावातील लोक संकटाच्या वेळी फक्त मैल्या देवालाच का विचारतात? आपल्या गावात जेव्हा संकट आल्यात मैल्या देवाने ती सलोखी फॉलो करून टाकलेली आहे. त्यामुळे मैल्या देवावर गावकऱ्यांची खूप दृढ अशी श्रद्धा आहे जी कधी न संपण्यासारखी आहे. आपण जे देवाला पूजायचे, त्याची ती देवभक्ती करायची, ते कुठेतरी आपण विसरत चालेल. खरंच आम्ही 365 दिवस वाट बघतो. 2025 ची नारळी पौर्णिमा गेली, त्यानंतर अक्षरशः रडलो की परत नारळी पौर्णिमा कधी येईल. बरोबर. आपल्या मुरबे गावात JSW पोर्ट येतोय आणि तो पोर्ट आपल्या मैल्या देवांचं स्थान आहे, तिथेच येतोय. तर हे पॉसिबल आहे का होणं? आपल्या देवाला बंदिस्त करून जर बंदर येणार असेल तर तो देवच त्याची लीला दाखवेल. पाहणार त्यांना देव त्याची लीला दाखवेल आणि हे बंदर कदापि होणार नाही, हे मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देतो. नमस्कार मित्रांनो, मुरबे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. माझे नाव मितेश मेर आणि मी आज इथे एक पॉडकास्टिंगसाठी आलो आहे आणि एक गंभीर विषय, एक ऐतिहासिक विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. पहिल्यांदाच मी एक पॉडकास्टिंग करतोय आणि याच्या आधी मी आपल्या गावातील नारळी पौर्णिमा ॲक्ट्स, त्यानंतर गावातील खूप सारे असे कार्यक्रम्स, क्रिकेट्स, अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओज तुमच्यासमोर प्रेझेंट केल्या, तुमच्यासमोर सादर केल्या. त्यानंतर आज पहिल्यांदाच मी एक पॉडकास्टिंग घेऊन आलो आहे आणि या पॉडकास्टिंगमध्येच मी माझ्यासोबत माझे मित्र माझ्यासोबत आहेत देवेंद्र देव यांना आमंत्रित केलं आहे. तर आपण त्यांचं इंट्रोड्यूस करून घेऊया. नमस्कार, मी देवेंद्र भारतदेव. धन्यवाद मितेश मेर, तुम्ही मला आमंत्रित केलं. खूपच बरं वाटलं की तुम्ही पॉडकास्टिंग चालू केली आणि त्यासाठी मला पहिल्यांदा आमंत्रित केलं आणि तुमची पहिली पॉडकास्टिंग आणि त्यासाठी मी उपस्थित आहे. खूपच मनापासून धन्यवाद. कारण की लग्ना अगोदरपासून म्हणा किंवा लहानपणापासून म्हणा किंवा लग्नानंतर म्हणा, तुमच्याकडून मी वेगवेगळे नाटकाचे शो, ज्या आम्ही प्रत्यक्ष भाग घेतो नाटकात, म्हणून आम्ही नाटक पाहू शकत नाही, पण तुमच्या माध्यमातून प्रत्येक नाटक आम्ही बघतो नारळी पौर्णिमेचे. त्याच्यानंतर आमचे जेव्हा कुठे कुठे नाटक होतात, गणपतीला किंवा सौतीला, नंतर होळीला, नवरात्रीला असे नाटक होतात, तर ते तुमच्या यूट्यूब चॅनलद्वारे लोक बघतात. ह्याचा खूप आनंद आहे. त्याचप्रमाणे घरी नसलो किंवा मॅच खेळायची आवड आहे पण मॅच खेळू शकलो नाही, पण त्या मॅच बघण्याचा तुमच्या मुरबे व्लॉग्स थ्रू इतका आनंद येतो हे शब्दात सांगू शकत नाही. तर मला खरंच आवडेल ह्या पॉडकास्टिंगसाठी तुम्ही मला आमंत्रित केलं आणि विषय देखील मैल्या देवाचा इतिहास, जो एका कोळ लोकांचा आवडता विषय असं घेऊन आले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मितेश मेर. नक्कीच आपल्याला या पॉडकास्टिंगमध्ये खूप आनंद होणार आहे एका ऐतिहासिक विषयावरती बोलायला. तर हा विषय असा आहे, मैल्या देवाची गाथा किंवा मैल्या देवाचा इतिहास. हा विषय असा आहे, आपल्या गावाला अनुसरून आहे, आपल्या श्रद्धेला अनुसरून आहे. तर चला सुरू करूया आपण हा विषय. नक्कीच. तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या गावच्या दैवताबद्दल तुम्हाला काय वाटते? मैल्या देवाबद्दल तुम्हाला काय वाटते? मैल्या देव नाव घेता क्षणी हात जोडले जातात. मैल्या देव म्हणजे आपलं आराध्य दैवत, आपलं ग्रामदैवत. प्रत्येक कोळी जो जगतो तो मैल्या देवामुळे. मैल्या देव हा आपल्या गावचा राखणदार आहे आणि त्यासाठी मैल्या देवाचं नाव प्रथम मुखी येणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. बरोबर बरोबर, हे नक्कीच आहे. आणि मी हे ऐकलं होतं की मैल्या देवाची जी पूजा केली जाते ती खूप सन्मानाने, मानाने केली जाते. त्याला आपल्या गावठी भाषेत हातरो म्हणतात. अच्छा अच्छा, हो बरोबर बरोबर. आता काही ही जी नवीन पिढी आहे ती विसरली आहे. हो, विसरली आहे. बरोबर. तर मला सांगायला खूपच आवडेल. आपण पहिले मैल्या देवाची पूजा हातरो म्हणून करायचे. गावातील प्रतिष्ठित म्हणजे जे बोटीत जाणारे, तेव्हा प्रतिष्ठित म्हणजे बोटीत जाणारे, प्रत्येक मालकाकडे प्रत्येक बोटीतील भंडारे असो, खलाशी असो, तांडेल असो, हे एकत्र येऊन काहीतरी देणगी घ्यायचे. त्याने एक मोठा बकूड घ्यायचं किंवा छोटं बकूड घ्यायचं, जशी परिस्थिती असेल त्यानुसार बकूड घ्यायचं. ते बकूड पूर्ण गावाला फिरवायचं, म्हणजे पूर्ण गावाची दशा घेऊन तो बकूड फिरेल आणि जागोजागी ते बोटीतली माणसं हातरो करेल. जो बाहेर निघेल त्याला हातरो. बरोबर बरोबर, मी पण ऐकलं होतं. यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे याबद्दल? मग ते हातरो करत मैल्या देव आता मैल्या देव आहे कुठे? तर मैल्या देव आहे समुद्राच्या तटापाशी, जे त्या देवताचं स्थान आहे. तिथे जाऊन पूजा अर्चना केली जायची आणि त्यानंतर प्रसाद म्हणून त्या बकडाचा मान, प्रथमतः त्या बकडाचा मान मैल्या देवाला द्यायचं आणि नंतर प्रसाद म्हणून त्या बकडाचा मटण
सर्वांना वाटून दिला जात होता. प्रसाद अशी प्रसाद म्हणून तो बकऱ्याचा मटण. आणि पूर्ण आपल्या ग्रामदैवताची पूजा कोण करत असे? प्रत्येक मच्छीमार आहे आपल्या ग्रामदेवताची पूजा करत असे. अजूनही जे जुने परंपरागत इथले जुने आपले खापर पंजोबा आजोबा हे आहेत ते अजूनही पूजा करतात. आणि ही पूजा जी आहे कोणकोणत्या दिवशी केली जाते? असं विशिष्ट असं दिवस नाही मिळत, परंतु आपण जेव्हा बोटी, मी पण ऐकलेलं आहे, कारण की मी पण जुना काही मिळत नाही, पण मी ऐकलेलं आहे की जेव्हा आपल्या बोटी वगैरे ठेवायला जायचं तेव्हा ही पूजा प्रत्येक बोट मालक किंवा बोटीतील खलाशी किंवा बोटीतील भंडारी हे करत असत. आपल्या मुरबे गावातून या आपल्या महिला दैवत आपला ग्रामदैवत आहे यासाठी श्रद्धेचं तुम्ही काय बोलणार? श्रद्धेबद्दल काय बोलणार? श्रद्धा आस्था या मनात असायलाच हव्या, कारण की श्रद्धेशिवाय जग नाही आणि जगाशिवाय आपण नाही. आपण जे महिला देवावर प्रेम करतो, आपली जी जुनी पिढी महिला देवावर प्रेम करते, त्यामुळे आपण सुखी होतो, समृद्धी होतो. बरोबर. आपण त्यावेळी जास्त काही शिकलो नाही, परंतु महिला देवांचं पूजन कसं करायचं, त्यानंतर महिला देव आपले आराध्य देवत होते, त्यांना पूजायचं कसं हे ते चांगल्या प्रकारे जाणत होते असं मी सांगू शकतो. ओके. तसेच महिला देवाबद्दल मी ऐकलं होतं की ते आपल्या गावात येऊन फेरी मारून वगैरे जायचे, असं काही मी ऐकलं होतं. बरोबर अगदी. तेव्हा ना ऍक्च्युली त्या टायमाला ना आपल्याकडे 17 18 पाठी मावरे यायचं. आता शक्यतो एक पुंजी पण येत नाही, पण त्या टायमाला 17 18 पाठी मावरे यायचं. आणि त्या 17 18 पाठी मावर निवडताना आपल्या आया बहिणी बंधू भगिनी ह्या ज्या आहेत ना, ह्या रात्री संध्याकाळपासून लागले तर रात्रपर्यंत मावरं वेचायचं. त्याच्यानंतर परत ते मावरं सुकवायचं, परत ते मावरं सुकलेलं काढायला घ्यायला यायचं. मग रात्रीच्या कालोख्या रात्री, आपण त्याला चांदण्या रात्री पण म्हणतात, चांदण्या रात्री जेव्हा आपल्या भगिनी, आपल्या महिला भगिनी, आई बहिणी ह्या मावऱ्या वेचायच्या ना, तेव्हा त्यांचं रक्षण पूर्ण गावभर फिरून महिला देव करायचं. बरोबर. नक्कीच महिला देवाची खूप आपल्या मुरबे गावावर श्रद्धा आहे. म्हणजे त्यांचं पाठिंबा एक आपण बोलू तर एक आपला महिला देवच आहे. बरोबर अगदी योग्य म्हणतात. आपल्या मुरबे गावात महिला देवाला इतके मान का दिले जाते? आपण देवावर श्रद्धा ठेवतो, देवाला मानतो. बघा, काही जण सोमवारी शंकराच्या मंदिरात जातात, मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जातात, शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जातात, गुरुवारी साईबाबाच्या मंदिरात जातात, शुक्रवारी संतोषी मातेच्या मंदिरात जातात. पण महिला देवाचा असं काही विशिष्ट वार नाही. का माहित आहे? कारण की मुरबे ह्या गावचा महिला देव राखणदार आहे. पूर्वी काळी ना जेव्हा बोट दर्यात, आता तुम्ही सांगा, दर्यात एखादी छोटी वस्तू गेली तर ती भेटू शकेल? नाही, ती इम्पॉसिबल आहे, हे मिळणारच नाही. बरोबर. अथांग समुद्र आणि त्यात ती छोटीशी वस्तू गेली, ती कशी भेटेल? नाही भेटू शकत. तर एक कथा आहे, दंतकथा म्हणू शकतात आपण. तर एक कथा आहे, काय झालं होतं, जेव्हा एक बोट दर्यात गेली होती मासेमारीसाठी, तेव्हा सुपारी फोडण्याचा आर्किटा बरोबर, त्याला आर्किटा म्हणतात. सुपारी फोडण्याचा आर्किटा समुद्रात पडला. आता समुद्रात पडला तर सुपारी फोडू शकत नाही आणि सुपारी खाऊ शकत नाही, म्हणून त्या मच्छीमाराने नवस बोलला की देवा मला माझा आर्किटा दे, देवा मला माझा आर्किटा दे. तर पुढच्या क्षणाला तो आर्किटा त्याच जालात त्यांना भेटला. तेव्हाची एवढी श्रद्धा, म्हणजे मग ह्यापासून ना ती श्रद्धा अधिक गूढ होत गेली आणि अधिक रुचत गेली, आणि त्यामुळे मासेमारी करणारा मच्छीमार हा महिला देवाशी निगडीत होऊन बसला. बरोबर. आपल्या मुरबे गावातील लोक संकटाच्या वेळी फक्त महिला देवालाच का विचारतात किंवा मानतात? आताच मी त्याचं उत्तर दिलं तुम्हाला. कारण की आपल्याला बघा, तुम्ही मूवी बघता, मूवीमध्ये कसं काही संकट आलं, काही प्रॉब्लेम झाला तर हिरो धावत येऊन सर्वांना वाचवतो. बरोबर. तसंच आपल्या गावात जेव्हा संकट आल्यात, महिला देवाने ती सलोखी पलो करून टाकलेले आहेत. त्यामुळे महिला देवावर गावकऱ्यांची खूप दृढ अशी श्रद्धा आहे, जी कधी न संपण्यासारखी आहे. आणखी एक मोठा विषय, आपल्या मुरबे गावात JSW पोर्ट येतोय, आणि तो पोर्ट त्या म्हणजे आपल्या महादेवांच्या मंदिराच्या मागे जिथे आपल्या महिला देवांचं स्थान आहे तिथेच येतोय. तर हे पॉसिबल आहे का होणं? आता ह्याचं उदाहरण कसं प्रकारे द्यायचं? मागे मी म्हटलं होतं की आपण सौतीला नाटक केलं होतं. बरोबर. सौतीला जे नाटक केलं होतं ते महिला देवाच्यावर आधारित होतं, आणि त्या नाटकात मी स्वतः महिला देव झालो होतो. आणि मी बोललो होतो की माझ्या छाताड्यावर जर कॉन्क्रीटचा तुम्ही रस्ता टाकणार तर ते मी कदापि होऊ देणार नाही.
आणि ते कधीच होणार नाही असं मला वाटतं. परंतु कसं आहे माहिती आहे का, मागे आपल्या जवळच्या गावात सुसाईडचे प्रमाण खूप वाढले होते. बरोबर. ते सुसाईडचे प्रमाण का वाढले होते? कारण की आपण जे देवाला पूजायचे, त्याची ती देवभक्ती करायचे, ते कुठेतरी आपण विसरत चाललेलो. बघा, प्रत्येक घराचा राखणदार असतो, तसाच गावचा देखील राखणदार आहे. मग त्या घराच्या राखणदाराला, घराच्या ग्रामदेवताला, गावच्या राखणदाराला, गावच्या आराध्य देवताला आपण मानपान दिलाच पाहिजे. तो मानपान विसरता कामा नये, नाहीतर गावावर संकट किंवा घरावर संकट येण्याची शक्यता जास्त असते. मग आजकालची पिढी काय करते, तेच विसरत चालले. आपण महिला देवाला आराध्य देवताप्रमाणे मानतो, मग त्याचे मानपान का विसरता? का तुम्ही हातरोही संकल्पना जी होती, जी उपजात पिढ्याप्रमाणे चालली होती, ती का बंद केली? इथे कुठेतरी जुनी पिढी मागे पडत आहे, किंवा असं म्हणू शकता की नवीन पिढी काहीच करत नाही. आताच्या नवीन पिढीला काय आहे की क्रिकेट आणि दारूचं व्यसन एवढं जडलंय की ते आपण काही संस्कृती पण विसरत चाललेलो आहे. तुम्ही छान असा प्रश्न केला की आपण काय केलं पाहिजे. तर JSW बंदर बघा, पहिली गोष्ट, आपल्या देवाला बंदिस्त करून जर बंदर येणार असेल तर तो देवच त्याची लीला दाखवेल, देव त्याची लीला दाखवेल, आणि हे बंदर कदापि होणार नाही हे मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देतो. आणि त्यासाठी पण देव आपल्याला पावतो कधी, जेव्हा आपण नवस करतो, पूजा करतो. मग ह्यावेळी पण आपल्याला नवस पूजा करावी लागेल. आपण जी उपजात परंपरा, जी पूर्वीची परंपरा बंद केली होती, ती परत चालू करायला लागेल. त्यानंतर प्रत्येक गाव, पंचक्रोशीतली गावातील पाडे हे एकत्रित आले पाहिजे. बरोबर. आता हे माझं मुरबे नाव आहे, माझ्या गावाचं नाव मुरबे आहे. तर कोणी असं नाही म्हटलं पाहिजे की मी बंदरावरचा आहे, मी भट्टीपाड्याचा आहे, मी मांगेळ्यातला आहे, तर मी म्हटलं पाहिजे की मी मुरब्याचा आहे. हा जेव्हा एकोपा येईल ना, तेव्हा कुठेतरी आपण एकत्रित येऊ. आणि जेव्हा आपण एकत्रित येऊ तेव्हा कोणाचा बाप तो जिंदाल बंदर देखील आपल्या काहीच वाकडा करू शकत नाही. तर देवेंद्र देव, तुम्हाला काय वाटतं, मुरबे गावातील मासेमारी कुठपर्यंत पोहोचली आहे? आता कुठपर्यंत पोहोचले हा प्रश्नच अजीब आहे. की मासेमारी कमी झाली हा प्रश्न देखील तुम्ही पहिले पाहू शकता, किंवा तुम्ही कोणाला तरी विचारू शकता की पहिले राजधानीपासून बंदराच्या टोकापर्यंत बोटी असायच्या. आता तुम्ही कधी राऊंड मारला जेटीवरून, राजधानीच्या जेटीपासून बंदराच्या जेटीपर्यंत राऊंड मारा, तुम्हाला किती बोटी दिसतील? खूप कमी दिसत आहेत. मग जेव्हा तुम्ही मासेमारीच करत नाही तर मासेमारी कमी झाली हा दोष का लावता? जेव्हा तुम्ही आजकालच्या मुलांना तुम्ही घ्या, 10वीतला मुलगा घ्या, 15वीतला मुलगा घ्या, त्यांना जोता म्हणजे काय विचारा, माहित आहे का बघा. बोसक्या म्हणजे काय ते माहित आहे का बघा. पाग, दोड्डी, हे जे जुने शब्द आहेत ते सोडा हो. आजकालची सुशिक्षित पिढी म्हणतो, त्यांना आपली बोलीभाषा जरी बोललो ना, म्हणजे आता माझा पोरगा, पप्पा मी तैला चाललो, तर पहिले त्याची आई त्याला फटकावेल. मराठी बोल. मग जिथे आपण आपली भाषा पण विसरत चाललोय, तर मग आपली मच्छीमारी करणारी जी पुढची पिढी होती ती मच्छीमारी करेल कसे? मग आपण मच्छीमारी कमी झाली ह्याला दोष देऊ शकत नाही. त्यापेक्षा ना प्रयत्न करा, कारण की आताची टेक्नॉलॉजी खूप मोठी आहे आणि मुलं पण एक AI जनरेटेड नुसार शिकतात. मग मच्छीमारी विकसित कशी होईल हे ऍक्च्युली आजकालच्या जनरेशनने बघितलं पाहिजे. तसेच मुरबेगावचा भविष्य, विकास आणि पर्यावरण याबद्दल तुम्ही काय बोलतील? मुरब्याचं भविष्य उज्ज्वल आहे, कारण की मी माझ्या गावात राहतो, मी माझ्या गावाची निंदा करू शकत नाही. परफेक्ट. तर आणि मुरब्याचं भविष्य उज्ज्वल आहे आणि त्याला आपण उज्ज्वल करण्यासाठी सक्षम आहोत. फक्त मी पहिले पण म्हटलं होतं की एकोपा, आपण एकत्रित राहत नाही. बघा ना, आज 12 महिन्यात नाही पण 60-70 स्पर्धा होतात क्रिकेटच्या. त्याच्यानंतर आपल्या क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या, नंतर आपल्या पार्ट्यास पण खूप होतात. बरोबर. हे न्यू जनरेशन आहे, मी दोष कोणाला देत नाही. पण आता क्रिकेटचं एवढं आपल्याकडे टॅलेंट आहे की आपल्या गावातली संघर्ष टीम असो, एकविरा स्पोर्ट्स असो, माऊली स्पोर्ट्स असो, हे प्रत्येक गावागावातल्या टीम्स आहेत ना, स्वतःच्या नावाने किंवा MCC, चतुर्थी, भट्टीपाडा, नौजवान, तुफानपाडा, बाजार गल्ली ह्यासारखे संघ वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जिंकून येतात. पण माझा फक्त एकच प्रश्न की अजूनही आपल्या गावातील गौरी सोडता एकही प्लेअर रणजी का खेळला नाही? क्वेश्चन तुमचं चांगलं आहे. बरोबर. आज गावात एवढ्या नारळी पौर्णिमेचे सण होतात, दुनियाभरचे कलाकार आहेत,
बरोबर. Dancer तरी पण डान्सर तर खूपच आहेत, कारण की घराघरातून तर गाणं वाजू द्या, तुम्हाला डान्सर दिसतात. नाचणं दिसतं. मग एवढ्या नारळीपुरामध्ये ऍक्ट करणारे एक से एक कलाकार आहेत, एक से एक लेखक आहेत, आणि शिकवणारे देखील खूप आहेत. मग तरी देखील आपला एकही व्यक्ती, आपल्या गावातील एकही व्यक्ती मोठ्या पडद्यावर का झळकली नाही किंवा टीव्ही सिरियल मध्ये का झळकली नाही? कारण की जो तो ना स्वतःचा विचार करतो, कधी गावाचा विचार करत नाही. मी माझ्या गावाला पुढे न्यावं बरोबर. अशी अपेक्षा कधीच करत नाही. त्यामुळे आपण कधी कधी मागे पडतो. पण आपण जर निर्धार केला की आपण गावाला पुढे नेऊ, त्यातच आपण पुढे जाऊ, हा निर्धार केला तर खरंच आपलं गाव अजून पुढे जाईल. आणि तुमचं पुढचं प्रश्न ते पर्यावरणाबद्दल. बघा, पर्यावरणाचं आपण समझोता करू शकत नाही. कसं म्हणतात माहिती आहे का, जोवर शांतता आहे तोवर शांतता आहे. समुद्र शांत आहे, शांत आहे, पण ती वादलापूर्वीची शांतता आहे. वादळ कधी येईल सांगू शकत नाही, कारण की आपण पर्यावरणाशी छेडछाड केला तर पर्यावरण आपल्याला गिळून जाणारच. गिळून जाणार. आज बरोबर. काही जण सांगतात की खारपुडी म्हणजे मॅग्रोज ही झाडं जी आहेत ना, त्या झाडामुळे जो प्रवाह आहे तो दाबून राहतो. सपोज ही झाडच आपली कापून गेली तर आपण पूर्ण म्हणजे पाण्याखाली येतील, आपल्याला जलसमाधी भेटेल, हे पण तितकं तथ्य आहे. त्यामुळे पर्यावरणाशी खेळणे हे सरकारने जर हा प्रयत्न केला त्यांना काहीच निष्पन्न होणार नाही. उलट ते पर्यावरणाशी छेडछाड करून पूर्ण विकासाचं नाव सांगून विनाशाला आमंत्रण देत आहेत. बरोबर. एक आणखी तुमच्या समोर एक क्वेश्चन असेल की मुरबे गावाबद्दल तुम्ही 2 शब्द एक स्पष्टीकरण सांगा. स्पष्टीकरण, आता मी लहानपणापासून मुरबे या गावात वाढलोय, मला मुरब्यावर खूप प्रेम आहे. मला वाटतं कधी कधी की मुलांच्या शिक्षणासाठी जावं बाहेर, पण खरं पाहता मुरबे मला सोडवलं नाही. जॉब्स पण आल्या होत्या, पण नाही, खरंच मुरबा नाही सोडवलं. आणि मुरब्याशी मी एवढा निगडीत आहे की मी मुरबा नाही सोडू शकत. आणि त्यानंतर मला कसं, मला स्वतःचं नाही पण मुरब्याचं नाव रोशन करायचं आहे, आणि त्यासाठी मी प्रयत्न देखील करेन. जे आपल्याकडून शक्य होतं, जे आपल्याकडून जमतं तेवढं प्रयत्न नक्की करेल. शेवटी बघा, प्रयत्नार्थी परमेश्वर. येस, परफेक्ट. तर भाऊ, आपल्या गावात आपल्या आगरी कोळी लोकांचा एक मोठा सण येतोय, नारळी पौर्णिमा, याबद्दल तुम्ही काय बोलणार? अतिशय खूपच आवडीचा असा विषय घेतला, कारण की खरंच आम्ही 365 दिवस वाट बघतो. 2025ची नारळी पौर्णिमा गेली, त्यानंतर अक्षरशः रडलो की परत नारळी पौर्णिमा कधी येईल. बरोबर. माझे मित्र संजयमधील चेतन पाटील, कपिल देव, जयमाता दी, अंकुर देव, चैतन्य भोईर, बंदरपाड्यावरील चेतन तरे, सुमित जो आपला आजचा कॅमेरामॅन आहे, त्याच्यानंतर निधी, सानू, आपल्या मांगेतील गौरव, भुवन, नवनाथ, हे आम्ही एकत्र आहोत सर्व. आणि नेहमीच गावाच्या म्हणजे कलेचा विषय आला की एकत्र असतो. आणि खरंच नारळी पौर्णिमाचं नाव काढलं ना की मन असं भरून येतं की यार नारळी पौर्णिमा परत कधी येईल, आणि त्याच्या आतुरतेने, कारण की पूर्ण पंचक्रोशीतले मुरब्या ह्या गावात येतात आमची कला बघण्यासाठी. गावातील प्रत्येक कलाकाराची कला बघण्यासाठी पंचक्रोशीतील लोक येतात, आणि त्यांना कधीच मुरब्यातील कलाकारांनी निराश केलं नाही. आणि विषय, काय एक विषय असतात जे कोणाच्या मनाध्यानात नसतात, असे विषय घेऊन येतात. त्यासाठी मी खरंच मनापासून आभार मानेल गणेश मांगळेतले म्हणे गणेश पागदरे यांचं, जय माता दी, प्रशांत तरेभाऊ यांचं, नंतर संजय मधील चेतन पाटील, मंदार भाऊ, या सर्वांचं. त्याच्यानंतर आमच्या भट्टीपाड्यावर महान असे आमचे पराग भाऊ त्यांचं, बंदरावर बलवंत भाऊ यांचं, म्हणजे असं वेगवेगळ्या एरियात एक वेगवेगळा चमत्कारिक पर्सन जो कलेचा पूर्ण आदर करतो असं. आणि खरंच नारळी पौर्णिमा ह्याच्या मी आतुरतेने वाट बघतो. आणि आपण कोळी लोकांचा तर मोठा उत्सव असतो. आणि असं पण मी ऐकलं की आपण समुद्र देवाला नारळ अर्पण करतो आणि त्यानंतर आपल्या बोटी समुद्रात जातात. हो, अगदी योग्य आहे. कारण की हा जो काळ आहे ना श्रावणातील, हा मत्स्यांसाठी प्रजनन काळ आहे, म्हणजे माशांची उत्पत्ती होते.
ही एक आपल्या वाडवडिलांनी आपल्याला सांगितलं होतं. आणि कसं आहे, ही आपण परंपरा जपली पाहिजे. कारण की समुद्राला नारळ अर्पण झाल्याशिवाय तो समुद्र शांत होत नाही, आणि समुद्र शांत होत नाही तोवर तो आपल्याला मासे देत नाही, असं आपल्या आजोबा पंजोबा आपल्याला सांगायचे. आणि ह्यानंतर पहिले बोटी बनवायच्या, नंतर देखावे तयार झाले, त्याच्यानंतर आता नाटक, म्हणजे वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळं काही नवीन हे मुरबे गावाने दिले. परंतु थोडी खंत का वाटते माहिती आहे का, की आजकालची तरुण पिढी फक्त ते कार्यक्रम बघायला येते, परंतु नेमकी नारळी पौर्णिमा काय काय बरोबर कधी नारळाला पूजत नाही, नारळ दर्यात सोडत नाही, आले लगेच प्रोग्राम बघायला. पण खरं तर म्हणजे मी कोणाला दोष देत नाही, पण ते पूजलं पाहिजे. नारळ सागर देवाला अर्पण केलं पाहिजे, हे माझं. आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. हा, ती कोणी दुसरं जपणार नाही. आणि एक चांगलं उदाहरण बघा, आपल्या गावातील ना खूप असे कलाकार आहेत, खूप. मग ते सिनेमॅटोग्राफर मध्ये म्हणा, किंवा ऍक्टिंग मध्ये म्हणा, रील्स मध्ये म्हणा, असे वेगवेगळे आहेत जे स्वतः प्रयत्न करतात. पण आपण काय करतो माहिती आहे का, तुम्ही आदिवासी लोक बघतात, आदिवासी लोकांना म्हणायला लागेल बघा, त्यांचा एक व्हिडिओ पडला ना की एका दिवसात 1,00,000 व्ह्यूज जातात. बरोबर. आणि समजा त्याचे 100 सबस्क्रायबर असतील तर तुम्हाला त्या एका दिवसानंतर 1,000 सबस्क्रायबर दिसतील का? कारण की आपला पोरगा आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे हे त्यांच्या मनात असतं. पण आपलं कसं, आपली पोरं मेहनत घेतात, खूप मेहनत घेतात, परंतु आपण काय करतो, त्यांना स्क्रॉल करतो. परफेक्ट. काय करतो, स्क्रॉल करतो. पण मी सर्वांना विनंती करेल की ते आपल्या पोरांना स्क्रॉल न करता त्यांना लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जाऊ द्या पुढे आपला पोरगा. येस, परफेक्ट. तुम्ही खूपच ही चांगली माहिती आपल्या सबस्क्रायबर पर्यंत पोहोचवतात, आपल्या फॅमिली पर्यंत पोहोचवतात, आपल्या गावापर्यंत पोहोचवतात. तसेच एक आणखी क्वेश्चन असेल तुम्हाला तर भाऊ, आपल्या मुरबे गावातील ज्येष्ठ नागरिकांची आठवणी, की आपल्या मुरबे गावासाठी असा एक व्यक्ती किंवा अशी व्यक्ती त्याने खूप काही केलं आहे. आता ज्येष्ठ व्यक्ती सांगायचं, आता सध्या माझं वय 42 आहे, आणि मी माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे भरपूर जण होऊन गेले, भरपूर जण अजूनही आहेत. मी कोणाला दोष वगैरे काहीच देणार नाही, परंतु मी खरंच त्यांची कारकीर्द बघितली. माझ्या पप्पांसोबत असायचे. माझे पप्पा भारत तुकाराम देव पूर्ण मुरबे गावाला ज्ञात आहेत. माझे पप्पा त्यांच्यासोबत सदैव असायचे, आणि मच्छीमारांसाठी ते खूप झटले. बरोबर. शेवटी ते असते ना तर अजून मच्छीमारी विकसित झाली असती, आणि आज आपले मच्छीमार गर्वाने ताठमान्य राहतातच, अजून ताठमान्य राहिले असते. असे मी मनापासून त्यांचं आभार मानेल की त्यांनी मच्छीमारांसाठी खूप मोठं योगदान दिलं. अरुणभाऊ पांडुरंग तरे यांचा, हे ज्येष्ठ व्यक्ती जे माझ्या नजरेत आहे, मी त्यांना बघितलं म्हणून सांगतो. अजून भरपूर जण आहेत ज्यांनी आपापल्या कारकिर्दीत मोठमोठे कामं केली. बरोबर. पण मी ज्यांना बघितलं ना त्यांचं मी नाव घेतलं. तर मी आता एक फास्ट क्वेश्चन करतोय. ह्याच्यात सर्वप्रथम असेल की मुरबे गावची अशी कोणती गोष्ट जी बदलू नये? माझ्या देवांचे मंदिर स्थान, म्हणजे मैलादेवांचं मंदिर, शंकरांचं मंदिर. आता शंकराचं मंदिर सांगितलं तर अखंड जलधारा वाहत असते. त्याच्यानंतर प्रभू श्रीरामाचं मंदिर, साईबाबांचं मंदिर, भवानी मातेचं मंदिर, माझ्या हनुमानांचं मंदिर, महालक्ष्मी मातेचं मंदिर, हे मंदिरांचे स्थान कधी बदलू नये. आणि त्यासाठी सर्वांनी मेहनत घेणे, प्रयत्न करणे, हीच माझी इच्छा. तर दुसरा क्वेश्चन असेल की आपल्या मुरबे गावातील सर्वात मोठी समस्या काय आहे? मुरबे गावातील सर्वात मोठी समस्या JSW बंदर. बरोबर. आणि त्याच्याहून मोठी समस्या, आपण अजूनही एकत्र आलो नाही. आणि पंचक्रोशीची जर गोष्ट झाली तर वाढवण बंदर. ह्या समस्या खूपच गंभीर आहेत, आणि त्यावर खरं तर आपण सर्वांनी एकत्र येऊन लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. त्यानंतर तुम्ही आपल्या मुरब्या गावातील पुढच्या पिढीला काय संदेश देणार? पुढच्या पिढीसाठी एकच संदेश, आपली मायबोली, आपली भाषा जपा, आपली संस्कृती जपा, आपल्या परंपरा जपा, आपला मान सन्मान जपा, आपल्या देवांचं मानपान जपा. त्यानंतर ह्या मुरब्या गावाचं नाव पूर्ण वर्ल्ड मध्ये गाजल असं काहीतरी करा. नक्कीच. खूपच आपण यासाठी खूप प्रयत्न करू. तसेच मुरब्या गावातील अशा कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायला हवे? तरुण पिढीने समजा एकत्रित येऊन
मच्छीमारीसाठी शेतीसाठी काहीतरी नवनवीन योजना सुरुवात त्यानंतर आपला बहुतेक तरुण पिढी MIDC मध्ये कार्यरत आहे, त्यांचं चांगलं चाललंय. पण तरी देखील उपजात मासेमारी, शेती, त्यानंतर आपली एकत्रित येण्याची भावना, ह्या परत एकदा जागृत करा बरोबर. आणि त्याने सुसज्ज मुरबे, एक आपलं चांगलं मुरबे, एक आपलं नावलौकिक होणारं मुरबे, हे करून दाखवा आणि हीच जिद्द आपल्या मनात ठेवा. तर देवेन भाऊ, तुम्हाला आज या पॉडकास्टिंगमध्ये इथे येऊन, इथे मला भेटून, आपल्या या पॉडकास्टिंगमध्ये बोलून कसं वाटलं? आता तुम्हाला तर नेहमीच भेटतो, पण आजचा जरा विषय चांगला होता आणि मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आणि त्यापेक्षा जास्त आनंद झाला की तुम्ही पहिले मला विचारलं की देवेन भाऊ तुम्ही पॉडकास्टिंगला रेडी होतील का, आणि मला मनात आलं की आपला पोरगा कुठेतरी काहीतरी नवीन करतो आणि त्याचं मला मनापासून आनंद झाला आणि मी तयार झालो. मला तुमचा आभार मानला पाहिजे की ह्या निमित्ताने का होईना तुम्ही मला पडद्यावर आणणार. हे खूपच आनंददायी आहे, कारण की बरेच वर्षापासून पडदा मी सोडला होता, आता तो परत जॉईन झालाय. नक्कीच तुम्ही इथे मला मान राखून इथे तुम्ही आलात, तर तुमचे खूप मनापासून धन्यवाद. आपल्या मुरबे चॅनल्स कडून खूप खूप स्वागत तुमचे. धन्यवाद. आणि मी एक सांगेल की मला ना म्हणजे मी कलाकार आहे म्हणून सांगतो की मला आपल्यातील गावातील कलाकारांना खूप पुढे न्यायचं आहे. मोठमोठे करंडक स्पर्धा होतात, शॉर्ट फिल्म्स फेस्टिवल होतात, ह्यामध्ये आपल्या गावातील चेहरे गाजले पाहिजे, नावाजले पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. आणि हे माझे मत मी मुरबे व्लॉग्स तर्फे मांडत आहे, ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नसेल. आणि तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल खूप 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 आभार. थँक्यू देवेन भाऊ. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ब्रॉडकास्टिंग कशी वाटली आणि या व्हिडिओला बघून कमेंट करा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. त्यानंतर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीला सांगा की ही व्हिडिओ नक्कीच एका मुरबे गावातील कलाकारांना प्राधान्य देणे, तसेच मुरबे गावचा इतिहास कसा होता, काय होता, या आपण व्हिडिओद्वारे बघितले, ऐकले. नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत या चॅनलला, या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.